नमस्कार मंडळी. मी सौ पूर्णा परांजपे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिक मासानिमित्त दररोज जरूर ऐका आध्यात्मिक 33 अनारसे. विचारे मना तूच शोधून पाहे. या आपण मनासाठी करणाऱ्या गोष्टी आणि त्यातून अध्यात्माकडे कसं जाऊ शकतो हे यातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, मानवी बुद्धी, शक्ती आणि व्यक्तिमत्वाला मर्यादा असतात. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये त्या समजून न घेता आल्याने किंबहुना त्याचं योग्य व्यवस्थापन न करता आल्याने मनुष्य मानसिक दौर्बल्याने ग्रासला गेला आहे, नाही का? आयुष्याची कसरत करताना अनेक आघाड्यांवर उद्भवणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि अपयशामुळे अनेक जणांना वैफल्य, नैराश्य येताना दिसत आहे. तर काही जण विनाशकारी आणि अविवेकी कृतीला सुद्धा बळी पडतात. अमेरिकेसारख्या समृद्ध देशातही जनतेला नैराश्यामुळे आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी मनोवैज्ञानिकांचं सहाय्यही घ्यावं लागतं. ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजेच असं पाहिलं तर कुठेही गेलो तरी जगाच्या पाठीवरती याचं दौर्बल्य आपल्याला दिसून येतं. आपल्याकडे त्या मानाने कमी प्रमाण आहे असं म्हणायला पाहिजे. कारण भारतीयांचा प्राचीन आध्यात्मिक वारसा आपण जपतो आहोत. अध्यात्म ही वस्तुतः एक मनोवैज्ञानिक कार्यशाळा आहे आणि सगळे सत्पुरुष संत या कार्यशाळेतील मनोवैज्ञानिकच आहेत म्हणा ना. अहो, आध्यात्मिक प्रगती आड येणारे काम, क्रोध, मोद, मत्सर आणि दंभ हे षड्विकार ही खरं तर मनाची आजारपणं नाहीत का? याचं नेमकं ज्ञान सत्पुरुषांना असतं. आध्यात्मिक विचारांच्या श्रवणाने मनुष्याचं मनवैश्विक संसाराशी संलग्न होऊ लागतं. आत्मकेंद्रितपणाच्या कुंपणापलीकडे जाऊन त्याच्या आचारविचारांची कक्षा रुंदावते. आणि याकरताच नामस्मरण, ध्यान, मंत्र, स्तोत्र पठण, यज्ञ, सेवा यासारखे सत्कर्म करण्याची सवय मनाला आणि देहाला लावण्याचा उपदेश संतांनी, सत्पुरुषांनी सातत्याने केलेला आढळतो. नामामध्ये आपलं चित्त अडकवलं आणि समाजसेवेमध्ये मोकळा वेळ घालवला तर स्वतःच्या क्षुद्र स्वार्थाचे विचार करायला वेळ राहत नाही मंडळी. मानसिकताही नाही राहत आणि पर्यायाने मानसिक दौर्बल्य याचा प्रश्न येत नाही. म्हणजेच मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, माझ्याशी हा असा वागला, मला हा वाईट म्हणाला, मला हा काहीच देत नाही, अशा आत्मकेंद्रित विचार करायला भरपूर वेळ मिळतो आणि म्हणूनच भविष्यकालीन नैराश्याची शक्यता वाढलेली असते. कारण मुळातच आपलं अपेक्षांचं ओझं वाढलेलं असतं. जेव्हा अपेक्षा भंग होतो तेव्हा मनाच्या स्वाभाविकतेने प्रसन्नतेची जागा दुःख घेतं. हे दुःख आपण अनेक प्रकाराने निर्माण करत असतो. भूतकाळातील स्मृती हा पहिला प्रकार. आजपर्यंत आपल्याला अपयश आलं, मग आताही अपयशच येईल, अशी दुःखाची, खेदाची भावना निर्माण होते. जिथं जाईन तिथं मला अपयशच येईल या भावनेवरती उत्तम उपाय म्हणजे आपल्याकडे प्रचलित असलेला अध्यात्माचा मार्ग. यालाच अपयशाला सामोरं जाण्यावरती अध्यात्मातला काही उपाय, काही ज्ञान हे केलं तर आपल्याला यातून नक्की बाहेर पडता येईल. भीती कसली याच्यावरती विचार केला तर आपलं मन या सगळ्यामध्ये खूप दुर्बल झालेलं असतं आणि म्हणूनच वाल्या कोळ्यासारखी उदाहरणं घेऊन हे स्मरणात ठेवावं की याच्यावरती नामाने आपल्याला विजय मिळवता येईल. आपण जर निग्रह केला तर ते नक्कीच आपल्याला जमू शकेल.
आज भूतकाळाचा विचार केला आणि भविष्यकाळाचा विचार केला तर वर्तमानामध्ये आपण जे कर्म करणार आहोत ते जर चांगलंच केलं तर आपल्याला कुठलीच चिंता राहणार नाही. आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या गोष्टी ह्या नक्कीच आनंददायी असतील. म्हणूनच प्रत्येक क्षण चांगल्या प्रकारे कसा जगता येईल व त्यातून चांगल्यात चांगलं भविष्य कसं निर्माण करता येईल याचा विचार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. एकदा का हा विचार मनात पक्का झाला की आपोआप मनुष्य परमार्थाद्वारे सत्कर्माद्वारे स्वकल्याण साधून देणाऱ्या अतिशय उत्तम कार्यात स्वतःला गुंतवून टाकतो. मग मनोवैज्ञानिकांचं काय, परंतु इतर कोणत्याही आधाराची गरज भासत नाही. स्वार्थी द्वैत्य भावनेतून उत्पन्न होणाऱ्या वैफल्यग्रस्त विचारांना वावच राहणार नाही. चांगल्यातलं चांगलं कर्म घडल्यामुळे भविष्यातील त्याच्या प्रतिक्रियासुद्धा चांगल्याच होतात. आपलं भविष्य सुधारून देण्यासाठी सत्कर्म जितका आवश्यक आहे तितकाच ईश्वरावरील पूर्ण विश्वास आवश्यक आहे. मग कोणी त्या ईश्वर तत्वाला निसर्ग तत्व म्हणो, वैश्विक शक्ती म्हणो, देव म्हणो किंवा आणखीन कोणत्याही नावाने संबोधो, त्या मूळ तत्वाला कोणतंही नाव दिलं तरी एकदा का विचार आणि विश्वास ठेवला की मग खेदविरहित, दुःखविरहित, आत्मकेंद्रित, अपेक्षाविरहित भावनेने केलेल्या प्रत्येक सत्कर्मामुळे भविष्यकाळातील आपलं कल्याण या तत्वाकडून आपोआप साधलं जाईल मंडळी. याची खात्रीच मिळेल नाही का? आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे. धन्यवाद.